सावी नाईक, शेवटी तुला मदतीसाठी माझाच हात धरायला लागणार. नाना, हा दाखला मालक. आपली गाडी इथंच पार्क होईल. हो थांबा, देवीचं ब्रेसलेट आहे, सोडताल. दादा, काय वांड प्लॅन केलायस. नाहीतर तो धैर्य प्लॅनच्या नावाखाली पोत्यानं पैसा ओतला. कुठली ती कंपनी करोडोच्या भावात विकत घेतली, पण शाळेची जागा आली का आपल्या ताब्यात? नाही ना. पण दादा, तूच खरा मास्टर माइंड आहेस. कस कमी पैशात डाव टाकलायस. आता ती शाळा पडल आणि आपलं काम होईल. म्हणजे कसं, खटकेव बोट जागेव पलटी. भास्कर, 7 वाजलेत. म्हणजे धैर्य आता कोल्हापुरातून बाहेर गेला असेल आणि आपल्या माणसाने पण काम सुरू केलं असेल. आता चल. अरे तो धैर्य इथंच आहे, कोल्हापूरच्या बाहेर गेलाच नाही. काय? धैर्य इकडंच आहे? मग कुठेतरी तुम्ही स्पॉटवर आहे. 1 तासात काम पूर्ण होणार. 1 तासात शाळेचा दूर होणार. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा. कामाला अजून सुरुवात नका करू. तो धैर्य अजून कोल्हापुरातच आहे का ते माहित नाही. जरा अंदाज घेतो मी आणि मग तुम्हाला कळवतो. ऐका, मी जोपर्यंत कॉल करून तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत कुठली बी ऍक्शन घ्यायची नाही. कळलं का? ठेव. आओ भाऊ, पण तुम्ही त्याला कशाला शाळेत ठेवून आलाय? हा, हे बघ दीपा, मी त्याला म्हणलं चल माझ्या बरोबर, पण तो ऐकाना झाला. तो म्हटला थांबतो इथं. म्हटलं राहू देत. आणि हे बघ, तसाही तो काय पहिल्यांदाच थांबत नाही तिथं. इथून मागं पण थांबला होताच की. होय की होय, पण मला अभ्यास घ्यायचा होता त्याचा. अहो मला विचारायचं तरी. उगाच आपलं काहीतरी. म्हणजे आता अभ्यास बुडला का नाही त्याचा? दीपा, तुला खरंच अथर्वच्या अभ्यासाची काळजी वाटते का? त्यांनी त्या मुलांबरोबर तिथं थांबू नये म्हणून असं बोलतीस तू? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. मी चांगलं काहीतरी बोलते आणि ह्यांचं काहीतरी तिसरंच. हो, तुम्ही काय का बसलाय? उठाने अथर्वला घेऊन या जावा. मी आता म्हणजे थांबलाय तर थांबू दे की तो तिकडे.
आणि तसं पण तो माझं कुठं ऐकतोय या बाबतीत पक्का आईवर गेलाय तो. तुम्ही मलाच नाव ठेवा, ह्या घरात एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही. काय झालं? वहिनी का चिडली एवढी? काही नाही ग, अथर्व शाळेतल्या मुलांची डान्सची तालीम बघायला थांबलाय ना, ते आवडलेलं नाही तिला, म्हणून अशी चिडचिड करते. अगं मग ठीक आहे, एवढं काय, मी जाऊन घेऊन येते त्याला नंतर. लवकर घेऊन आलासा तर उपकार होतील. भाऊ जाऊ दे. आई धर. केतन, हा अरे बाबा तू जाऊन घेऊन येतोयस का अथर्वला? सावी आत्ताच आली आहे. काय म्हटलं भाऊ? मी आत्ता कुठं? राहू दे की. भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी घेऊन येईल त्याला. ठीक आहे. सावी, हे सावी, हा भाऊ. अगं ही जरा पुस्तकं आल्यात. नीता, आई धैर्य आज जेवायला नसणार आहे, त्याच्या वाटणीचं काही बनवू नको. भाऊजी तू इथे इराला आणायला जायचं होतंस? आई अगं ते कामाच्या व्यापात लेट झालं, नंतर जातो की. म्हणजे माझ्या या कामासाठी तुला वेळ नाही काढता आला? पुन्हा माझा शब्द मातीत मिळवलास. तुला सांगितलं होतं इराला घेऊन ये म्हणून, मामाला शब्द दिला मी तसा, की माझ्या शब्दाला काही अर्थच नाहीये. हा की आता ठरवलंच आहे माझा शब्द कोणासमोर टिकूच द्यायचा नाही. आई अगं खरंच कामाचा खूप व्याप होता म्हणून नाही जाता आला आज. उद्या जातो की मी. उद्या? आज आणि उद्या यामध्ये काही फरक आहे की नाही? हे बघ आई, सगळ्यात पहिली गोष्ट, माझा दिवसभराचा शेड्यूल काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ना असा कोणाला शब्द देत जाऊ नको प्लीज. अच्छा, म्हणजे तुझं आता शेड्यूल बघायचं आणि मग मी समोरच्याला शब्द द्यायचा. आई तुला चांगलंच ठाऊक आहे, कामात गुंतलो की मला कसलं भान राहत नाही. काम इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. माझ्या शब्दापेक्षा? ठीक आहे, नाही ठीक आहे, तू तुझी कामं करत राहा. तू राहावं तसं वाग. आणि मी ठरवलंय मला काय करायचंय ते. आज आम्ही अन्नाचा कण घेणार आहे ना पाण्याचा थेंब. आई तू असं काही करणार नाहीयेस. वेळेत खाल्लं पिल्लं नाहीस तर तब्येत खराब होईल तुझी. ठीक आहे, जातो मी त्या इराला आणायला. मग तर झालं. पण माझी एक अट आहे, मी इराला ज्या क्षणी इथं घेऊन आलो त्या क्षणी तू मला सांगायचं की तिला इथं बोलवण्यासाठी एवढी का घाई लागली आहे तुला. धैर्याला सांगा इकडे नाही आला तर व्हिडिओ व्हायरल होईल. कळव मामाला, धैर्य येतोय म्हणा तिला न्यायला. वेळेत तयार राहायला सांग त्या इराला. ना गाडी काढा, येतो.
धैर्य घरातनं जस्ट बाहेर पडलाय. कोल्हापुरातनं पण लवकरच बाहेर पडेल. तयारी सुरू करा आणि काम सुरू झालं की मला लगेच कळवा. आम्ही पोचतोच तिकडं तमाशा बघायला. एक मिनिट थांबा जरा. हॅलो. हॅलो सर, सावी बोलते मी. जरा अथर्वला फोन देता का? हा, एक मिनिट. हॅलो अथर्व, झाली ना प्रॅक्टिस बघून? आता मी येते तुला घ्यायला. नाही जात तू. नाही, मला खूप मजा येते इथं. सगळं संपेपर्यंत थांबायचं आणि उशीर झाला तर मी इथेच चुकू. अरे अथर्व, इथं आई वाट बघते तुझी. नाही, मी येईपर्यंत बघ आणि मग नंतर माझ्यासोबत ये. हा नाही, तू मला इथेच थांबायचंय. मी नाही येणार. अरे तू नको येऊ. येस. काय म्हणत होती आत्या? आता म्हणून जर ती न्यायला येतो, मी म्हटलं मला नाही यायचं, मला इथेच थांबायचं. अरे पण इथं थांबलास तर तुझी आई ओरडेल की तुला. नाही हो, सावी आत्या आहे ना, सावी आत्या सगळं मॅनेज करते. असू दे, चल चल रिहर्सल करूया. कुठात वाट बघते. येत आहे ना? निघालोय आणि तेच सांगायला मामाला फोन केला होता. हायवेला लागलोय आता. काय ग, कुठपर्यंत पोहोचलेत? येत आहे, हायवेला आहेत. अगं अगं अगं, हळू हळू पडशील. न येऊन चालणार आहे होय त्याला. हं? त्याच्या मामानं तसा डावच खेळलाय. आता आता त्याच्याकडे फक्त एकच ऑप्शन, जो त्याचा मामा ठरवेल ते. माझ्या इराशी लग्न. वन 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 टू थ्री गो. दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज आपल्या छातीतली जळजळ थांबणार. आपली विश आज पूर्ण होणार. हे थांब. मस्त भजी करू ना. बटाटा भजी. हॅलो साहेब, एक गडबड झाली. गडबड? कसली गडबड? ए शाने, शाळेचं काम आजच तमाम झालं पाहिजे, कळलं ना? जर नाही झालं ना तर लक्षात ठेव, तू येन मी आहे. साहेब, आतमध्ये त्या भाऊंचा नातूच आहे. आता काय करायचं? त्याचा काय संबंध आहे? हे बघ, नातू असला तर असला, पण शाळेचं काम आजच डन झालं पाहिजे. तुला माहिती आहे ना तो नातू कोणाचा आहे? तो थेरडा भाऊराव नायकाचा नातू आहे. तो नायकांचा पुढचा वंश. संपू दे, मला नाही फरक पडत. शाळेची माती आणि त्या थेरड्याची नाती एकत्र काढणार आपण आज. फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे, ती पोरगी सावी आणि तो थेरडा त्या शाळेमध्ये असायला पाहिजे होते. लय मजा आली असती.
सोड, तुम्ही कार्यक्रम करायला सुरुवात करा. तो धैर्य आउट ऑफ सिटी गेलाच असेल आतापर्यंत. तयारी सुरू करा. काम सुरू झालं की लगेच मला कळवा. तोपर्यंत आम्ही पोचतोच तिकडं नासारा बघायला. हा साहेब, करतो. हे चल. अरे वा 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 वा, दिवे, रांगोळी, नट्टा पट्टा. स्वागताची चांगलीच तयारी चालली आहे इरा. कुणीतरी आपल्या राजकुमाराची आतुरतेनं वाट बघतोय तर. लाजली लाजली. अहो ऐका ना, सकाळपासून पोरीनं उपवास धरलाय. थोडं खाऊन घे म्हणलं तर धैर्य आल्यावर उपवास सोडणार म्हणत्या. होणाऱ्या नवऱ्यासाठी एवढं करायचं? त्यात ते नवरा होणार आहे का नाही काय माहिती. अगं ती दोघं लग्नाच्या गाठीत अडकणारच. अगं माझ्या सोन्यासारख्या पुरीला सोडून लग्न गाठ जुळावी असं धैर्याला साजेचं आहेच कोण ना. त्या घरात साजेचं काय आहे? अहो तिथं सुनांना कसं वागवतात हे माहित असून सुद्धा त्या घरात द्यायची पोरगी. हे बघ, बाकीच्या सुना आणि माझ्या पोरीत फरक आहे. त्या घरात बाकी बायकांचा छळ होत असेल, पण माझी पोर परीसारखी सुखात राहणार, धैर्याची राणी होणार ती राणी. आणि ताई तर इराला प्रेमानं मानानं वागवणार. तिला वागवावंच लागेल, कारण मुजुमदारांच्या विरोधातला हुकमी एक्का माझ्याकडे आहे. हो, पण हे सगळं धैर्याने हिला राणी करून घेतल्यावरच होईल ना. त्याच्या मनात हिला राणी करून घ्यावं असं आहे तरी का? आणि धैर्याने आपल्या हिराशी लग्न करायला नकार दिला तर? आई असं का म्हणालीस? धैर्य मला का नकार देतील? आई अगं मला माहिती आहे धैर्य माझे, ते माझ्याशीच लग्न करणार. मी सांगते ना तुला, धैर्यांची लग्नगाठ माझ्याशीच जुळणार. हो ना बाबा? हा बेटा.
दादा दादा एक पक्षी मारण्यापर्यंत ठीक आहे, त्या भाऊरावच्या नातवाचा जीव गेला आणि धैर्यला हे कळलं ना, तर धैर्य स्वतः पोलिसात देईल आपल्याला. कोणाचा जीव घेणं त्याच्या तत्वात बसत नाही. जरा पण दयामाया दाखवणार नाही आपल्यावर. कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे? तू सांगणार त्याला? अरे दादा तू तर चिडला. अरे मी आपलंच भांड का फोडू, आपण एक टीम आहे ना. कॉलर सोड की. शाळेची शेवटची घटका भरत आली आहे भास्कर. तिला आता कुणीच वाचवू शकत नाही, धैर्य पण नाही.